ऐकावं ते नवलच अशातला हा प्रकार नसून मैं भी खाऊंगा और सबको खाने दूंगा हा नारा पुणे या महाराष्ट्राच्या सांस्कृतिक महानगरातून आता हा देशात कुठेतरी पोहोचत आहे. मागच्या पंधरवाड्यामध्ये जे मुरलीधर मोहोळ आहे यांनी वाजवलेली मुरली आणि तिथे जैन मंदिराच्या जमिनीला विकून केलेला व्यवहार आणि त्या अनुषंगानं उघडकीस आलेला भ्रष्टाचार हा कुठे ना कुठे थंड होत नाही किंवा हा कुठे ना कुठे समजत नाही, त्याचा पर्दाफाश होत नाही. तर पाठोपाठ लगोलग हा दुसरा भ्रष्टाचाराचं पुण्यातलं प्रकरण समोर आलेलं आहे. हा एकमेकांना दिवसण्याचा आणि एकमेकांचे प्रकरण काढण्याचा हा महायुतीतला देखील कट कारस्थानाचा भाग आहे. त्यामुळे हे गँग ऑफ ट्रिपल इंजिन सरकार आहे आणि हे सरकारमधलेच घटक पक्ष हे एकमेकाची प्रकरणं कशी बाहेर काढतात आहे हे बघणं या निमित्तानं अत्यंत औचित्याचं ठरत आहे. आणि जो प्रश्न अजितदादा पवारांच्या माध्यमातून या ठिकाणी निर्माण झालाय, 70,000 कोटीच्या भ्रष्टाचाराच्या पार्श्वभूमीवर भोपाळ या ठिकाणी नरेंद्र मोदींनी सांगितलं की सगळ्यांना आम्ही कारवाई करू, जेलमध्ये पाठवू. त्यापूर्वी देवेंद्र फडणवीस म्हणत होते की अजितदादा पवार यांना मी चक्की पिसिंग जेलमध्ये पाठवणार. त्यांचा पक्ष फोडत असताना त्यांनाच मंत्रिमंडळामध्ये सामील करून घेतलं. ते कशासाठी करून घेतलं तर याच प्रकारचा नंगानाच आणि भ्रष्टाचार करण्याकरता अजित पवारांना भाजपच्या सोबत त्यांनी सहभागी करून घेतलं. याचा आज थेट पुरावा हा पुण्यातून मिळालेला आहे. पुण्याचं पालकमंत्रीपद का हवं याचंही उत्तर या निमित्तानं मिळालं. कुठे नदीआडची प्राईम लोकेशनची जागा ही मोफत दिल्या जाते, फुकट दिल्या जाते, वर स्टॅम्प ड्युटी माफ केल्या जाते. आम्ही कर्जमाफीसाठी टाहो फोडत आहोत. शेतकरी हवाल दिलाय, त्यांच्या कर्जमाफीच्या अनुषंगानं जर प्रश्न विचारला तर आपली तळपायाच्या मस्तकाला जाते. आणि स्वतःच्या चिरंजीवांना अजितदादा अर्थात त्या जिल्ह्याचे पालकमंत्री हे स्टॅम्प ड्युटी माफ करतात. हा त्यांच्या वागण्यातला करणी आणि कथनीमधलं जे अंतर आहे ते या निमित्तानं स्पष्ट होतं. अजितदादा पवार यांना भस्म्या नावाचा आजार झालेला आहे आणि हा भस्मा आजार झाल्यावर किती खाल्लं तर अधिक खावं वाटतं. अरे पहिले जेवढं खाल्लेलं बाबा अजून किती खाणार हा एक प्रश्न या निमित्तानं उपस्थित होत असताना तहसीलदाराला आणि स्टॅम्प ड्युटीवाल्याला सस्पेंड करून चालणार नाही. यामध्ये थेट अजित पवारांचे लागे बांधे आहेत. त्यांच्या परिवारातल्या सदस्याच्या माध्यमातून हा भ्रष्टाचार झालेला आहे. अजितदादा पवारांनी तातडीने राजीनामा द्यावा ही आमची असणारी मागणी आहे. तर सोबतच व्यवहार रद्द करून, कारण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे मामे भाऊ हे धर्मदाय आयुक्त आहेत, त्यांच्याकडून देवेंद्र फडणवीसांनी मुरलीधर मोहोळांचा व्यवहार करून घेतला. तो व्यवहारही रद्द करून चालणार नाही. आपण भ्रष्टाचार झालं हे कबूल केलं, सिद्ध झालं. त्यामुळे आपण धर्मदाय आयुक्तांना करवी तो सौदा जो आहे, व्यवहार जो आहे तो आपण रद्द केला. तर दुसरीकडे तहसीलदाराला आपण निलंबित करता, निबंधकाला आपण निलंबित करता. म्हणजे भ्रष्टाचार त्याही ठिकाणचा झाला आपल्याला मान्य आहे. या दोन्ही जोडगोळींचा हा राजीनामा हा नरेंद्र मोदींनी हा घेतला पाहिजे आणि देवेंद्र फडणवीसांनी देखील हा राजीनामा घेतला पाहिजे. राहिला अजित पवारांचा जो किस्सा आहे हा, तर त्यांच्याजवळ किती संपत्ती किती जायदाद आहे हे माहितीच आहे आणि ती लपवण्याकरता आणि जेलमध्ये जाण्याच्या धमकीमुळे ते गेलेले आहेत. मात्र या ठिकाणी गेल्यानंतरही त्यांचे जे कारनामे जे आहेत, दोन्ही मुलांना नंबर 2चे धंदे करायला लावतात आणि स्वतः 10 नंबरी बनून उपमुख्यमंत्री पदाची खुर्ची त्यांनी बळकावून ठेवलेली आहे. एका मुलांचा भ्रष्टाचार जो आहे या पुण्याच्या जमिनीच्या प्रकरणातून आलेला आहे. मात्र दुसरे जे चिरंजीव आहेत त्यांची टँगो नावाची जी दारूची कंपनी आहे, ही देशी दारूची टँगो कंपनीला लाभ देण्याच्या अनुषंगाने त्यांनी अनेक निर्णय घेतलेले आहेत आणि टँगोला कुठेतरी संरक्षण द्यावं आणि त्या विभागाचं मंत्रिपद देखील त्यांनी अबकारी कराचे आपल्याकडे ठेवलेलं आहे की जेणेकरून दुसऱ्या मुलाला त्या टँगोच्या माध्यमातून लाभ दिला जाईल. त्यामुळे असा डबल धमाका, डबल भ्रष्टाचार, डबल 2 नंबरचे कामं हे अजित पवारांकडून सरलाट सुरू आहे. त्यांना तातडीने मंत्रिमंडळातून बरखास्त करा, तरच न खाऊंगा न खाणे दूंगा हे मोदींचं म्हणणं सत्य आम्ही मानू. नाहीतर मोदी 1 नंबरचे थोतांडबाज आहेत, 1 नंबरचे ड्रामेबाज आहेत आणि ते भ्रष्टाचारांना सर्वांना पाठीशी घालतात. हेच या निमित्तानं सिद्ध होत आहे. हे सर्वांनी ध्यानात घ्यावं.